सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। गेल्या काही दिवसांपासून कोपरगाव शहरात अवैध धंद्यांनी डोकं वर काढल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत कोपरगाव शहर व तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी छापे टाकलेत। या धडक मोहिमेत 11 आरोपींविरुद्ध 5 गुन्हे दाखल करण्यात आले असून 2,14,772 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। विशेष म्हणजे एका कारवाईत 1.40 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला। पोलीस अधीक्षक मुमका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करून कारवाईचे नियोजन केलं। त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अरुण गांगुर्डे, विजय ठोंबरे, अभिजित अरकल, अशोक लिपणे, रणजित जाधव आणि अमृत आढाव यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे 1 ऑगस्ट रोजी कोपरगाव शहर व तालुक्यातील अवैध गुटखा विक्री आणि जुगार अड्ड्यांवर धडक विशेष पथकाने ही कारवाई केली आहे। गुप्त माहितीच्या आधारे शहर आणि तालुक्यातील अवैध गुटखा विक्री तसेच जुगार अड्ड्यांवर छापे टाकण्यात आल्यात। 1.40 लाखाचा गुटखा जप्त करून कारवाईतील सर्वात मोठी धाड कोपरगाव शहरातील गुटखा विक्रेत्यांवर पडली आहे। नदीम, सलीम शेख आणि अल्ताफ अलीम मनियार यांच्याकडून तब्बल 1,40,000 किमतीचा प्रतिबंधित गुटखा व साहित्य जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। याशिवाय शिंगणापूर परिसरात 36,240 किमतींचा गुटखा जप्त करून कारवाई करण्यात आली आहे। कोळपेवाडी येथील 14,132 किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला असून आरिफ रज्जाक पठाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। त्यांचा साथीदार अर्जुन सोनी हा फरार असल्याचं पोलिसांनी सांगितलं। जुगार अड्ड्यावर ही कारवाई शनी शिंगणापूर व लक्ष्मीनगर परिसरातील जुगार अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात अनेक आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। या कारवाईत रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आलं असून एका प्रकरणातील आरोपी फरार आहे। अवैध धंद्यांविरोधातील ही कारवाई सुरूच राहणार असून स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडक कारवाईमुळे कोपरगावातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री, जुगार आणि इतर बेकायदेशीर व्यवसायाविरोधातील कारवाई पुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचं पोलीस सूत्रांनी स्पष्ट केलंय। बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणातील सोलापूर पोलिसांनी पाथर्डीतील शिक्षक विजय गर्जे यांना अटक केल्याने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे। गर्जे हे बीड जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असून पाथर्डी शहरात वास्तव्यास आहेत। पाटबंधारे विभागातील कनिष्ठ लिपिक राजेश जाधव यांनी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात अर्ज केला होता, मात्र शारीरिक तपासणी अपात्र ठरल्याने प्रमाणपत्र नाकारण्यात आले। त्यानंतर जाधव यांनी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र मिळवलंय। हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी बनावट आधार कार्ड तयार करून देण्यास विजय गर्जे यांनी मदत केल्याचा आरोप आहे। जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या सभेत DCPS धारक शिक्षक सभासदांच्या कुटुंब आधार निधी 15 लाखांवरून 21 लाख रुपये वाढ करण्यात आली आहे। तसेच बँकेच्या शैक्षणिक, वाहन व गृह कर्जाच्या व्याजदर 60% करण्याचा निर्णय गुरु माऊली मंडळाचे नेते बापू तांबे यांनी जाहीर केलाय। शिक्षक बँकेची सर्वसाधारण सभा रविवारी पार पडली। संगमनेर शहरातील जनता नगर परिसरात गांजाची विक्री करणाऱ्या टोळीवर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकत 3 आरोपींना अटक केलाय। या कारवाईत 4.13 किलो गांजासह दुचाकी, मोबाईल व इतर साहित्य असा 2,34,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी विरुद्ध NDPS कायद्यान्वये संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस अधीक्षक मुमका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अंमली पदार्थाच्या विक्रीवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात। श्री क्षेत्र शनी शिंगणापूर येथील 1 जानेवारी 2020 ते 2025 या कालावधीतील आर्थिक व्यवहाराचे फॉरेन्सिक लेखा परीक्षण केले जाणार असल्याची माहिती देवस्थानचे कार्यकारी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांनी दिली आहे। फॉरेन्सिक ऑडिट आर्थिक व्यवहाराची व नोंदणीची सखोल तपासणी करून कायदेशीर कारवाईत वापरता येतील असे पुरावे गोळा केले जातात। शनी शिंगणापूर देवस्थानचे तब्बल 5 वर्षाचे
म्हणजे 1 जानेवारी 2020 ते 2025 या कालावधीतील हे फॉरेन्सिक ऑडिट केलं जाणार आहे. सॅलरी टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850200017. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया पुढील बातम्या. पाथर्डी शहर व परिसरात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू, गुटखा आणि मावा विक्री व उत्पादन करणाऱ्यांविरुद्ध अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी मोठी धडक कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे एकाच दिवशी 3 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून मावा विक्री व उत्पादनाचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. या कारवाईत 5 जणांविरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात 3 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पाथर्डी येथील व्यावसायिकांनी 13 लाख रुपये स्वखर्चातून उभारलेल्या नवीन पुलाचं उद्घाटन महंत आदिनाथ महाराज शास्त्री व आमदार अक्षय कर्डिले यांच्या हस्ते नुकतंच पार पडलंय. पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक कुटुंबांचं मोठं नुकसान झालं. बंधारे, पूल, रस्ते, जमिनी खरडून गेल्या. अनेक संसार उपयोगी वस्तू पुरात वाहून गेल्या. अतिवृष्टीमुळे करंजीकरांचं मोठं नुकसान झालं. त्या नुकसानीतून करंजीकर अजूनही तितकेसे सावरले नाहीत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला नान्नज गावाच्या शिवारात वीटभट्टी समोर मोकळ्या जागेत 3 गोवंशीय जातीची जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधलेली असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरून पथकाने घटनास्थळावरून 60,000 रुपये किमतीचे 1 गोवंशीय जातीचा बैल व 20,000 रुपये किमतीची 2 वासरे असा एकूण 80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. ही जनावरे समीर कुरेशी यांनी कत्तल करण्याच्या उद्देशाने चारा पाण्याशिवाय बांधून ठेवून क्रूर वागणूक देत असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने कुरेशी याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कोपरगाव शहरातील लहुजी वस्ताद चौकाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. धारणगाव रोडवरील लहुजी वस्ताद चौक येथे अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि परिवर्तनवादी कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचं आवाहन केलं. अर्जुन मरसाळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कार्यक्रमाला पदाधिकारी, कार्यकर्ते, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं भव्य मिरवणूक शहरातून काढण्यात आली. आकर्षक बँड, जल्लोषपूर्ण वातावरण आणि मोठ्या जनसहभागामुळे मिरवणुकीला विशेष रंगत आली. यावेळी विधान परिषदेचे आमदार गोकुळ गीते यांनी उपस्थित राहून मिरवणुकीत सहभाग घेतला. तसेच लहुजी वस्ताद चौकाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. सॅलरी टॉप 10 मध्ये इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.